चाल आता सांग बरं रे बुवा राकेश, काय म्हणणं आहे तू? काय म्हणत होता फोनवर? तेवढं काही मला समजलं नाही, म्हणून मी म्हटलं तुले घरीच या, घरीच बसून बोलू. बोल आता काय म्हणत होता, सप्पा सप्पा बोल. त्याच्यात समजण्यासारखं नाही समजण्यासारखं काय आहे बाबा? मी फोनवर बी सप्पा सप्पाच बोललो ना तुमच्यासोबत, आताही मी सप्पा सप्पाच बोलतो तुमच्यासोबत. हे पा, आज नाही उद्या आम्ही 3 भाऊ आहे, आज नाही उद्या आपली जेवढी शेती आहे सगळी आमच्या तिघाच्या नावावर उतरणं आहेच. आहे का नाही आहे एवढं सांगा. हो आहे ना, तुमच्या तिघाच्या नावावर नाही तर कोणाच्या नावावर? तुमच्या तिघाच्या नावावर तर उतरणं आहेच. आहे ना मग. तर माय असं म्हणणं झालं बाबा का उद्या तर उतरणार आहेच आमच्या नावावर, तर आजच आमच्या नावावर द्या करून, मग आम्ही आमचं आमचं पाहतो मग. आता काय, आता बुद्धी फ्रेश आहे आमची, दादाची बी बुद्धी फ्रेश आहे, माई बी बुद्धी फ्रेश आहे. तर आम्ही आमच्या भविष्याच्या नुसार, आमच्या भविष्यासाठी आम्हाला काय करणं आहे काय नाही त्याचा आम्ही आता निर्देश घेतो, आणि काय करणं आहे काय नाही आम्ही ते त्याचा निश्चय करतो. मग समोर चालून तुम्ही आमच्या नावावर उतरणार आहे, उतरली मग टाईम गेल्यावर आम्ही करू काय मग त्या जमिनीचा, असा म्हणतो मी. तर आम्ही आताच आम्ही त्या जमिनीचा उपयोग करू शकतो. तर म्हणून म्हणतो किती किती आमच्या तिघाच्या नावावर किती किती येते ते तुम्ही आताच द्या करून अलग अलग, मग आम्ही आमचं पाहतो करतो. असं राकेश, तुझे म्हणणं असं आताच आता बुद्धी आहे आणि मग बुद्धी नाही राहणार काय? मग कुठं जाईन तुमची बुद्धी? महापाशी तर आतापर्यंत बुद्धी आहे, आताही मी एकत्र घेऊन चालून राहिलो, आणि तू कसा म्हणून राहिला का आता बुद्धी आहे ना मग बुद्धी नाही राहणार? मग काय तुम्ही निर्णय घेऊ नाही शकणार काय? तेवढं सांग मला. नाही बाबा, तसं माझं म्हणणं नाही आहे, बुद्धी तर राहीनच तेव्हा बी, पण काळानुसार टायमानुसार आपले विचार बदलते. आता आपण विचार करण्याची सरणी वेगळी राहते आपली, मग 2-4 वर्षांना 4-5 वर्षांना विचार आपले वेगळे राहते, तसा म्हणतो मी. असं विचार बदलते माणसाची, नाही? बरं, याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे मोहन, मदन? काय म्हणते मग राकेश, काय करून देवाव काय नावी मग? मला तर गरज वाटत नाही बाबा, कारण मी समोर चालूनही शेती करणार आहो, शेतीवरच माझी उपजीविका चालणार आहे. आताही मी तेच करून राहिलो बाबा, आताही मी शेती करूनच माझी लेकरं बायको मी पोसून राहिलो, पुरं घर बी मी पाहून घेतो, आणि समोरही मी तसंच करणार आहे. तर मला नावावर करून देवाची काही घाई नाही, तर शौकही नाहीये मला. बरं मदन, मोहन दादा म्हणते तसंच बाबा. आता मी तर शेती करायला जाऊन नाही राहिलो तिथं, माझ्या दुकानातूनच मी उच्च नाही येऊन राहिलो, मी कधी कुठं पेरायला जाऊ तिथं? नावावर झालं ना काय नाही झालं काय, शेवटी तुमचं आहे तर आमचं आहेच ना. बरं राकेश, काय तुझे दोघे मोठे भाऊ म्हणून राहिले नावावर करायची गरज नाही, आणि मला एवढं सांग तुझ्या दिमागात कसं घुसलं आहे तर नावावर करून घ्यावा म्हणून? नावावर करून घेऊन करणं काय आहे? तुला पेराचं आहे तर ये पेराले. नावावर केल्यावरच पेरू शकशील, तसं काय तुला करंट लागून काय राकेश वावरात? बाबा मला पेराचं नाही आहे त्याच्यावर, मी माझी नोकरीनं खुश आहो, मी खूप चांगला पगार बी आहे, मला पेराचं नाही आहे. मग काय करायचं आहे तुला? पेराचं नाही आहे तर नावावर घेऊन काय करायचं आहे? तू काय नावावर घेतल्यावर तू जमीन डोक्यावर घेऊन असशील का रे राकेश? हा, मदन मोहन म्हणून राहिले ना नावावर करायची गरज नाही, तर तू काऊन नाचून राहिला नावावर करायला? आई राकेश बाबा, हात जोडतो, मी शेती नावावर करून देत नाही. तुले पेराचं आहे का? मी तुले एक मोकळा हिस्सा देतो, त्याच्यावर तू पेर. मदन, तुले पेराचं आहे का? तुले मी एक मोकळा हिस्सा देतो, त्याच्यावर तू पेर. आणि मोहन तर पेरून राहिलाच. पेराचं आहे दोघाले, तर दोघाचे तिघाचे 3 हिस्से करून देतो. तुमच्या आपली आपली पेरा, आपली आपली मेहनत करा आणि घ्या पीक. मला नाही पेराचं आहे बाबा, मी दुकान सोडून पेरायला जाऊ का? मग दुकान कोण पाहिन? नको पेरू. राकेश, तुला पेराचं आहे काय? नाही, मला नाही पेरायचं आहे बाबा, मी पेरून घालू ना मग पाहिन कोणत्याला, मी माय नोकरी पाहू का वावर पाहू? नाही पेरायचं आहे मला. बस झालं, इथंच निकाल लागला. नाही आहे पेराचं तर मग नावावर घेऊन का, नाव घेऊन का त्याच्यावर काय आता बोलायला लावता? तर जाऊ दे सुनबाई, वाडा जेवून घेऊ. हो मामाजी, वाढतो. घे, ऐका लागल्या ना मध्ये 2 गोष्टी. आई नाही सुनावल्या आणि बाबा नाही सुनावल्या. डोक्यात घेऊन असतील काय म्हणून हे सगळं तुझ्या या नकाचं. तू काय मला म्हटलं का नावावर करून घेऊन का नाही म्हटलं, मना केलं ना बाबांना, मला वाटलंच होतं बाबा मनाच करून म्हणून. मदन दादा बी नाहीच म्हणते. मुलेच मी तू ऐकलोच काऊन, तू ऐकायलाच नाही पाहिजे होतं. हुट, काय विचार करत असन बाबा माझ्याबद्दल? राकेश पाय बा नावावर करून मागते, काऊन मागते? काही विचार करत नाही तुमच्याबद्दल, सगळे सारखे नसते, आणि तुम्ही काही चुकीचं बोलले नाही. आज नाही उद्या होणारच आहे, हे आज झालेलं काय फरक पडते त्याले? आणि मोठे भाऊजीचं काय आहे? मोठे भाऊजीला काय टेन्शन आहे? सगळं मोठे भाऊजीच आहे, आणि ते वावरात करून राहिले, त्याला म्हणता येते समोर जाऊन, हा म्या मेहनत केली तुमचं काय आहे असं म्हणू शकते ते समोर चालून, जर पलटले तर.
तुमचा खरंच आहे काय? तुमचा जाऊन पाहिलं कधी तुम्ही वावरात? हा, लहान भाऊजीने जाऊन पाहिलं कधी वावरात? नाही. मग ते तसेच म्हणतील ना, येऊन पाहिलं का तुम्ही कधी वावरात? मी वावराची मशगत केली, मी वावराचं केलं, मग माय जास्त हिस्सा आहे मा, असे म्हणू शकते. म्हणून ते तसे म्हणतात. आता काय करायला लावतं मला? आता बाबानं मना केलं ना वावर नाव करून देवाले. आता मी काय जबरदस्ती करून झगडा भांडणं करायला लावतो का मला? झगडे करू का मी आता? हा, नाही, झगडे करून काही भेटत नाही. जेवढं प्रेमानं घेतलेलं बरं. झगडे करून काय, मन दुखून काय काय भीक 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 घ्यायची आहे का आपल्याला? भिकारी आहो का? तुमचा बी तर हिस्सा आहेच. तर मी म्हणतो तुम्ही असं काऊन नाही म्हटलं? मला मानावर नाही पाहिजे, मी काजलच्या नावावर करतो आणि मग सरकारचे जे सवलती भेटते त्या सवलती घेतो, असं काऊन नाही म्हटलं तुम्ही? मोठी हुशार आहे. त्या नावावर करतो म्हटलं असतं तर बाबानं तर बिलकुल मला झापलं असतं बिलकुल. काय होते मनावर केलं तर? हा, त्याला असं पटवून द्या ना तुम्ही का सरकारच्या एवढ्या सवलता भेटते, लेडीजच्या नावावर असलं तर जास्त भेटते. हा, कागदपत्रालाही जास्त पैसे लागणार नाही, असं म्हणा तुम्ही बाबाजवळ. नाही ऐकलं बाबानं तर मग आता नाही बोलत बा मी काही. आता मी काही नाही बोलत. बस आता 2 दिवस राहायचं आहे आणि बस आपल्या नोकरीवर जायचं आहे चुपचाप. ते भेटतेच मग शेवटी. नाही भेटलं तर केली बेमानी तर भाऊजीनं, मग काय करा तुम्ही? मग काय, बाबा आहे तोपर्यंत आपण हक्काले आवाज उठवू शकतो, आपल्या हक्कासाठी आवाज उचलू शकतो. आणि बाबा जर काही झालं गेलं, ते जीवन व्हायचे भविष्य कधी काय होऊ शकते. तर मग काय करून घ्या तुम्ही? हा, किती भांडण तुम्ही, तुमच्यानं भांडणं तरी होईल काय? राहू दे, मला भांडतच नाहीये. अशा नसतं मग आपलं वाया जाते. आणि आपल्यासाठी नाही तर आपल्या लेकरं बायासाठी आपण करून ठेवा लागते. समोरचा जमाना कसा येईन काय येईन काय माहित राहते का आपल्याला? मग तू काय कर म्हणतो काजल? हा, काय मी नाही म्हटलं बाबानं, आईनं बी नाही, कोणाच सगळ्यांनाच नाहीच म्हटलं तर मला काय म्हणतो तू? मी सांगतो तुम्हाला, एक रस्ता आहे, नावी करून घेवायचा. नाही म्हणून राहिले ना, नको द्या म्हणा नावी करून. पण का नाही एवढं म्हणा तुम्ही, मा जेवढा हिस्सा आहे, बाबानंच म्हटलं का नाही, तुमचा जेव्हा हिस्सा आहे मोकळी जागा सोडतो तुमच्यासाठी पेरासाठी, तर मा हिस्सा द्या म्हणा, मोकळी जागा सोडा म्हणा, त्याच्यावर पेराचं नाही म्हणा, असं म्हणा तुम्ही. मग त्यानं काय होईल? नुकसानच होईल ना, परिवाराचंच नुकसान होईल ना. हा, तेवढ्याच जागेत पेरलं दादानं तर दादाले उत्पन्न होईल. आपण पेरू तेवढ्या जागेत. तू येशील का इथं? तू येशील का पेराले कराले? तेवढं सांग, तू येशील तर कर. मग तू पेर. मी म्हणतो बाबाले, माझी मोकळी जागा सोडा, मी पेरतो. तू येशील तर काय करा लागते जेव्हा देऊ पेरून? हा, एक वेळा पेरून दिलं का मग काय पाहा लागते? एक वेळा निंदन घातलं, बाया लावून निंदून टाका, पेरून टाका, निंदून टाका, आणि झालं मग माल मोठा मोठा आला का सांगून टाका, मशिनीतून काढून टाका, पीक घरी. आपण कायले घरी विकून टाकू, मग तेवढेच आपले पैसे होईल. नाही बी पेरलं तर चालते, आपली मोकळी जागा सोडा, आमची मोकळी जागा सोडा, बस. आणि काही बी पेरून टाकू बया बया. हुशार तोंडी बया बयावाली. इथं बया बयाचं चालून राहिले तर बया बया करून राहिलो का इथं बया बयावाली? नाही, खरंच म्हणतो मी तुम्हाला, तसंच म्हणा बाबाले. आता जेवाच्या टायमाला बोला अजून, माझी जागा मोकळीत ठेवा म्हणा, पेरूनच टाकू आपण. हो, आता तुझी इच्छाच आहे ना एवढी? तुले तशी गमत नाही तिथं? बरं ठीक आहे. आणि मग येत जातो निंदाले, निंदणं असलं म्हणजे बायाच्या मागं. बिलकुल ठीक आहे, म्हणा तुम्ही, पेरूनच टाकू. ठीक आहे, चाल. जेवता जेवता बोलतो बाबासोबत. बाबा? हो, बोल राकेश. हो बाबा, तुम्ही जसं म्हटलं का तुम्हाला एक हिस्सा देऊन देतो, मोकळी जागा, आणि तुम्ही पेरा. तर ठीक आहे बाबा. याच्यामध्ये हिस्स्यामध्ये जेवढी मोकळी जागा येते तेवढी तुम्ही सोडून द्या. पेरतो का? हो, पेरतो. नाही बी पेरणं होईल तर माझी मोकळी जागा सोडून द्या. हिस्स्यात जेवढं येते तेवढं राहू द्या, पेरू नका. नाही पेरत असतील तर सांग, मग मोकळं ठेवून काय करा? मग बंजर होऊ देतं का त्या जमिनीला? जंगल होऊ देतं का मग मोकळं ठेवून? अक्कल गिक्कल आहे रे तुले? हा राकेश, मोकळी ठेव म्हणतो. आता बोलला नाही तू, आपण बसलो तेव्हा बोलला नाही, आता जेवायला बसलो तर बोलून राहिला. कोणी शिकवलं का तुले? हा, कुणीकडे फोन केला होता का तू? हो ना, शिकवण्यासारखं बोलून राहिला तो आता तू. नाही ना, मला कोण शिकवण? मीच तर सारायला शिकवतो. मला कोण शिकवण? तर इथं मला तेव्हा आठवलं नाही. मग मी विचार केलो तर मग आठवलं का पेरून टाका म्हणतो. तर माझी मोकळी जागा केवढी येते माझ्या हिश्श्यात, ठेवून द्या, मी पेरून टाकन. राकेश, पेरणं काय एवढं सोपं आहे काय? वावरात मेहनत करणं एवढं सोपं वाटते का तुले? तिथं नोकरी करून इथं पेरतो म्हणतं, मग इथं पाहिन कोण? वावरात जनावर येते आणि त्या पिकाले बी पेरल्यावर बी पाहावं लागत असते. त्याची फवारणी राहते, त्याची खुरपणी राहते, त्याची निंदण राहते. काय काय नाही राहत, काय करायला लागते तुला माहिती का? अजून तरी तू लहानपणाचा आतापर्यंत अजून तरी तू शेतात येऊन पाहिला काय? काय पेरते मा भाऊ मा बाबा, काय पेरते काय नाही पाहिलं काय? आणि एका की म्हणतो पेरतो. पण आता दादा मला शिकायचं लागणच. आता मी मोठा होऊन राहिलो, लहान होऊन राहिलो काय? तर गेलं ते माय बचपन लहानपण. आता मी मोठा होऊन राहिलो तर कधी ना कधी तर मला पेराच लागन. माझी नोकरी जिंदगीभर थोडी आहे मला. रिटायर झालो म्हणजे तर मला पेराच लागन. मग आतापासून थोडी सुरुवात केली तर काय हरकत आहे? पण आता रिटायर नाही झाला, आता तू नोकरी पाहायची का? मोहन,
पेरतो म्हणते का तू? पेरू दे त्याले. पण राकेश हे पाय, जमीन मोकळी ठेवू नको. आता सांगतो मी, त्या जमीन खराब झाली नाही पाहिजे. आपण जमिनीवर पेरत राहिलं तर जमीन उपजाऊ राहायची. एक वेळ तिथे बंजर होऊ दिला आणि त्याच्यावर काटे कुठे आले तर ते जमीन उपजाऊ राहत नाही बेटा मग. हा, तर मोकळी सोड म्हणता तर पेरून दाखव त्याच्यावर, तेव्हा तर मोकळी सोडन. हा बाबा ठीक आहे, पेरतो मी. नाही मोकळी राहू देईन. काय पेशीन रे बा राकेश, काय पेरतो बा? मान नाही होत, तानं कसं होईल रे बापा? काय करायचं आहे दादा, काय करायचं आहे? एवढं पेरायचं आहे आणि बस मग टायमावर फवारणी देवायची, टायमावर खाद देवायचं आहे, टायमावर सोंगणं करून टाकायचं आहे, निंदन देवायचं आहे. घरात काय लागते एवढं? आपल्याला स्वतः थोडी करायला लागते मदन दादा. बाया लावून माणसं लावूनच करून घेऊ ना आपण. मी शनिवारी येत जाईन आणि बस बाया लावून करून घेत जाईन. करून पाय बुवा, मान नाही झालं बुवा, मान नाही झालं तर तू पाय तानं काय निवड पडते तर. पेरतो काय पण, काय पेरतो? काही बी ज्वारी सोयाबीन देतो पेरून. दादा मदन दादा पाहत होतो. मोहन दादा तू पाहायचो, बाबा तुम्ही पाहिजा मान होते का नाही होत. हो हो पाहतो ना आम्ही. इथंच आहो आम्ही. वावर इथंच आहे, तू इथंच आहे. पेर घे आता, जून घे आता. बिंदू ताई, भाऊजीला सांगा समजून तुम्ही जराक्स, का समोर तर करावंच लागते कधी ना कधी. आताच नावी करून घेतलं तर हा तिघाच्या अलग अलग होऊन जाईल मस्त. मग आपल्या आपल्या जमिनीवर आपण करू शकतो. सांगा ना जरासं भाऊजीला समजावून. मी काय समजावून सांगू बापा, त्याईले लय हुशार आहे ते भाऊजी, मापेक्षा हुशार आहे. त्याईले समजते सगळं, पुरं घर चालवते ते. पुरं शेती पुरी कसं पेराव काय करा सगळं समजते त्याईले. मी काय त्याईले समजावून सांगू? मला काय भेट समजते त्या खेतीचं? तर मी समजावून सांगू त्याईले? काऊन तुम्हाला समजत नाही का बिंदू ताई? तुम्ही कधी आईच्या घरून कामाला नाही गेला, कधी निघाले काही कायले गेली? पण आपण कामाला जाणं आणि पुरं शेतीचं करणं लय फरक आहे काजल, लय फरक आहे. तुला वाटत असन का निघाले गेली दुसऱ्याच्या वावरात पाहिलं हा असं आहे तर तसं आहे काय? ते पेरा लागते, कसं पेरा लागते, काय पेरा लागते सगळं माहित असलं पाहिजे. टायमावर करायला लागते. आता आहे ना सगळे टेक्नॉलॉजी. आपण त्या गुगलला विचारून घेवायचं का असं असं करायचं आहे, कसं करू, पुरं माहिती सांगून देते ते. हा, तर तुला गुगलला विचारलं का नावी करून घेवायचं? हा काजल, मी गुगलला नाही विचारलं बिंदू ताई. मा मनातच आली ती गोष्ट का बा नावी करून घ्यावा. आणि कनी बायाच्या नावी केलं म्हणजे कनी सवलती जास्त भेटते म्हणते वावरावर. म्हणून यायला म्हटलं मी, आपलं तर होणारच आहे म्हटलं समोर चालून कधी बी. तर आताच तुमच्या नावावर करून घ्या म्हटलं, तुमच्या नावावरचं मानावर करून द्या म्हणलं, तर मग आपल्याला सवलती भेटते म्हटलं. असं म्हटलं मी त्याला, तर बाबा नाही म्हणून राहिले. असं तुला म्हटलं का बापूजीले का असं म्हणा बाबाले म्हणून? हो मॅच म्हटलं त्याले, म्हणून तर मी विचारातच पडली गड्या. आजपर्यंत बापूजीने नावावर करायची गोष्ट नाही केली ना, वावराची गोष्ट केली. ते त्याच्याच गुंतळ्यात राहिले. लग्नाच्या पहिले बी तिकडेच शिकले आणि तिकडेच नोकरी करे. कधी कधी ये इथं येई नाही जास्त. आणि आता कसं एकदम, आणि मोठे बापूजीने बी कधी नावावर करून घ्यायची गोष्ट नाही केली. आणि ये ना आताच कसं तुला म्हटलं वाटतं त्याले नाही? हा मनात आली गोष्ट. मी म्हटलं हो गड्या करून घ्यावा, सवलती भेटते ना, सरकारच्या सवलती भेटते, जाऊ काय देवा असं होय. तर तुम्ही बी म्हणा भाऊजीले का मानावर तुमच्या नावावर करून घ्या म्हणून, तुमच्या मानावर करून द्या म्हणा, तर सवलती भेटते. समजून सांगा भाऊजीले असं.